नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. आता बघूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जनहिताच्या स्थानिक मुद्द्यावरच विधानसभेची निवडणूक लढवित असून आम्ही राजसाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याचं मत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुहास दासरथे यांनी व्यक्त केलं आहे. हिंदू मताचं विभाजन टाळून लोक मला निवडून आणतील असंही ते ॲक्ट 20 न्यूजशी बोलताना म्हणाले. निवडणूक लढवते. आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि जनतेच्या दारापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. डोर टू डोर आम्ही जातोय. सर्व जनतेमध्ये जाऊन, लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वांना विनंती करतोय की आता ही जी सगळी खिचडी महाराष्ट्रात झालेली आहे याच्यामधून आता तुम्ही आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना निवडा. त्यांनी जे काही नियोजन आयोजन या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे त्या महाराष्ट्रासाठी तुमची साथ राजसाहेबांना आवश्यक आहे. त्या माध्यमातून त्यांचा विजय हा निश्चित तुम्ही करा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांचा विचार हा घराघरापर्यंत जाईल. हायटेक प्रचार यंत्रणेच्या काळात आपण डोर टू डोर घरोघरी जाऊन सनी आशीर्वाद मागताय, मतं मागतायत का? नाही, निश्चित मी तुम्हाला तेच सांगितलं की 2014 नंतर रेल्वे इंजिन आज मैदानामध्ये आहे. जनतेपर्यंत जायलाच पाहिजे, जनतेला सांगायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर हायटेक प्रचार देखील आमचा जोरात चालू आहे. ते फेसबुक असेल, इन्स्टा असेल, त्याचप्रमाणे ट्विटर असेल, या सगळ्या माध्यमांमधून आमचा प्रचार जोरात सुरू आहे. हो, आपण स्वतः छत्रपती संभाजीनगरचे आहात. आपण सगळ्या राजकीय उलथापालथी बघितल्यात. आपण सत्ताधारी पक्षात पण होतात. आज छत्रपती संभाजीनगरचे स्थानिक मुद्दे जर सोडले, बाकी सगळे मुद्दे प्रचारात आहे. स्थानिक मुद्द्याकडे कोणाचं लक्षच नाही. तुम्ही पुन्हा चुकताय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही स्थानिक मुद्द्यांवरच लढती आहे. स्थानिक मुद्द्यांवरतीच आम्ही काम करतोय आणि स्थानिक प्रश्न जे काही शहरामधले आहेत तेच आम्ही आमच्या याच्यामध्ये मांडतोय. तुम्ही आमचा सोशल मीडिया देखील बघू शकता. स्थानिक प्रश्नावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोर आहे. हो, एकीकडे एक साथ रहना होगा, कामयाब होना होगा. तुमचं काय? निश्चित अहो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता साथ द्यायचं ठरवलेलं आहे. कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे ही जी घोषणा देण्यात आलेली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं. उद्धव बाळासाहेब ठाकरे तर हे ढोंग करतायत हिंदुत्वाचं. कुठं हिंदुत्व आहे त्यांचं? बाळासाहेब थोरात जे त्यांचे उमेदवार आहेत हे तर 2 वॉर्डाचे नगरसेवकापुरतेच त्यांचा विषय आहे. बाकी त्यांचा विषय सुद्धा कुठे नाही आहे. भाऊ, काय वाटतं? एकीकडे मनसेवर टीका होते का मनसे महानगरपालिकेपुरता मर्यादित पक्ष आहे, आपण लोकसभा लढवत आहेत, राजसाहेबावर संजय राऊत टीका करताय का राजसाहेब महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत, विकणाऱ्यांच्या बरोबर आहे, याकडे आपण कसं बघता? संजय राऊत यांना काय बोलावं आणि काय नाही हे त्यांना कळत नाही. शेंडानं बुडूक त्यांना ते करायचं नसतं. फक्त मीडियामध्ये यायचं असतं. मीडियाने त्यांना सकाळी उठल्यानंतर मीडियाने त्यांच्यासमोर बूम धरायचा असतो आणि त्यांनी वाटेल ते काहीतरी बोलायचं असतं. त्यांचं बोलणं आता जनता सिरियसली घेत नाही. आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी जे विचार समोर ठेवलेले आहेत, जे विचार मांडलेले आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ज्या ज्या वेळेला मी प्रचार सभेला जातो, अहो, राजसाहेबांचे विचार जे भाषण आजपर्यंत झालेले आहेत ही जनता यूट्यूबवर ऐकताना आम्हाला आढळलेली आहे, ऐकताना आम्हाला दिसलेली आहे. निश्चित आदरणीय राजसाहेबांची स्तुप्त लाट ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. हो, राजसाहेबांनी यावेळेस प्रचार सभेमध्ये मस्जिदीवरील भोंग्याच्या विषयाला हात घातला होता. माझ्या हातात सत्ता दिल्यास मी मस्जिदीवरील भोंगे उतरवणार. त्याला आपले स्थानिक पूर्वमधून जे उमेदवार आहेत, अफसर खान यांनी असं सांगितलंय का, तुम हात लगा के तो देखो, मैं तुम्हारा हात काढ दूंगा. आणि हे सगळं बोलणं वगैरे ठीक आहे. अशा पद्धतीने बोलून मीडियामध्ये यायचं आणि स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करायचा, या सगळ्या गोष्टी काही उपयोगाच्या नाही आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे मुस्लिम देश आहेत, या मुस्लिम देशांमध्ये देखील मस्जिदीवर भोंगे नाही आहेत. हो, तुम्ही जाऊन बघा.
अफगाणिस्तानामध्ये देखील भोंगे नाही आहेत मस्जिदीवरती. कशासाठी हट्ट आहे हा? हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे जे सांगतात ते आम्ही महाराष्ट्र सैनिक केल्याशिवाय राहणार नाही. सर्व स्टार प्रचारक, सर्व पक्षाचे स्टार प्रचारकांची सभा सुरू होणार आहेत. अवघे 7-8 दिवस बाकी आहेत. आपल्याकडे कोणकोण स्टार प्रचारक आहेत? आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांची स्वतःच्या सभेचं आयोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच त्याची तारीख आपल्याला कळेल. 14 तारखेपर्यंतचा प्रोग्राम हा काल रात्री डिक्लेअर झालेला आहे. 15, 16, 17 या 4 दिवसाचा प्रोग्राम हा देखील आता लवकरच आपल्यासमोर येईल आणि संभाजीनगरमध्ये सभा होईल. आज गेल्या 40 वर्षांपासून मी काम करतो. मी लोकसभेची निवडणूक असेल, मी विधानसभेची निवडणूक असेल, मग ती खैरे साहेबांच्या 4 लोकसभा आहेत, खैरे साहेबांच्या सुरुवातीच्या 2 विधानसभा आहेत, या सगळ्या नियोजनांमध्ये मी प्रमुख म्हणून होतो. मला त्याचं जाणीव आहे, मला त्यातली नॉलेज आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्या गनिमिकावा वापरला पाहिजे, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या दिवशी मला जरी AB फॉर्म दिला तरी देखील मी या आगीमध्ये उडी मारण्याचं ठरवलं. त्याच्या पाठीमागचाच दृष्टिकोन हा आहे की माझा अनुभव आणि निश्चित जसं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी संभाजीनगरच्या जनतेने भरभरून दिलं, तसंच आदरणीय राजसाहेबांना या ठिकाणी ही जनता आता भरभरून देण्यासाठी तयार झालेली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही दारांमध्ये जातोय, जनतेचा आशीर्वाद मागतोय, तर अहो घरामध्ये बोलवून हातामध्ये साखर देऊन शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. म्हणजे आपला गनिमी कावा यशस्वी होणार? निश्चित यशस्वी होईल. एक मोठी घडामोडी ज्या आहेत मोठ्या राजकारणात घडणार, घडू शकतील, निश्चित घडतील आणि नसतील घडणार तर त्याचा प्रयत्न देखील आमच्या माध्यमातून केला जाईल. हो, आपण मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एकच सांगेन की प्रखर हिंदुत्ववाद हा आदरणीय राजसाहेबांचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रखर हिंदुत्ववाद बरोबर घेऊन या ठिकाणी लढत आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना जी आहे ही बोथट झालेली आहे, त्यांची धार कमी झालेली आहे, ज्वलंत हिंदुत्व त्यांचं राहिलेलं नाही. म्हणून आदरणीय राजसाहेबांना सर्व जनतेने आता पाठिंबा द्यावा, त्यांना साथ द्यावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणजे मी स्वतः सुहास दाशरथे मला विजयी करावा.